मुंबईचं नाव बॉम्बे करून तिला बळकावण्याचा प्रयत्न, जितेंद्र सिंग यांच्या विधानावर राज ठाकरे आक्रमक, IIT संदर्भातील वक्तव्याचा केला निषेध। मनसेच्या भोंग्यातली हवा वंचितनं काढली, शिवाजी पार्कातल्या सभेतून सुजात आंबेडकरांचं मनसेवर टीकास्त्र। उद्धव ठाकरे आता सेक्युलर झालेत, MIM नं ठाकरेंना दिलं सेक्युलर झाल्याचं प्रमाणपत्र। स्मृती आणि पलाशच्या संबंधामध्ये मिठाचा खडा, पलाशच्या जुन्या संबंधांची समाज माध्यमामध्ये जोरदार चर्चा। नातेसंबंध बिघडले म्हणजे बलात्कार होत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट। गांजा तस्करीमध्ये भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाला अटक, नागपूरच्या काटोलमधून 6 जण अटकेत, वैभव काळे असं भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाचं नाव। मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याला आज 17 वर्ष पूर्ण, मरीन ड्राईव्ह इथल्या शहीद स्मारकावर आदरांजली, मुख्यमंत्री आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित। उपद्रवी माकडांना पकडण्यासाठी नवी शक्कल, माकड वानर पकडणाऱ्याला मिळणार 600 रुपये। आज 76वा संविधान दिन, देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन, संविधान जनजागृतीसाठी सुद्धा विशेष कार्यक्रम। उत्तर मोहितेंच्या खुनातील अन्य आरोपींना अटक करा, दलित महासंघाचा सांगलीमधून मोर्चा। रोहित शर्मा असेल 2026च्या T20 विश्वचषकाचा चेहरा, ICCनं केली महत्त्वपूर्ण घोषणा। शिल्पा खोत यांचं कुणबी प्रमाणपत्र बोगस, निलेश राणे यांचा दावा। मध्यधुंद तरुणीचा भर रस्त्यामध्ये धिंगाणा, कराड पाटण मार्गावर वाहनं अडवली। सुनेचं रक्षण हेच आमचं धोरण, एकनाथ शिंदेंनी सुरू केली होती मोहीम, उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंची माहिती।